तू पण असणार आहेस का इंटरव्ह्यूच्या वेळी इथे? माझं टेन्शनच गेलं सगळं. तुमचा इंटरव्ह्यू मी घेणार आहे. मिस्टर सचिन, इथून पुढे हा इंटरव्ह्यू संपेपर्यंत तुम्ही माझ्यासाठी फक्त एक कॅन्डिडेट असाल. ओके दादा. दादा नाही सर. तर मला स्वतःबद्दल थोडं सांगा. तुला माहिती आहे सगळंच. आमच्या कंपनीला तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. मी सचिन पटवर्धन, M.Com केलंय, मॅरिड आहे आणि पुण्यातच राहतो. या जॉबसाठी का अप्लाय केलं? मला गरज आहे ह्या जॉबची दादा. सर. सॉरी सर. कंपनीसाठी तुम्ही का फायद्याचे आहात ते सांगा. मी अकाउंटचा टाईप सांगा. हां, टॅक्स अकाउंट, कॉस्ट अकाउंटिंग, मॅनेजमेंट. ट्रायल बॅलन्स आणि बॅलन्स शीट फरक सांगा. बॅलन्स शीटमध्ये कंपनीचे ॲसेट्स आणि लायबिलिटीज असतात. ट्रायलमध्ये ट्रायल. इट इज अ बेसिक क्वेश्चन मिस्टर सचिन. येतं मला माहिती आहे. अकाउंटच्या जॉबमध्ये डेडलाईन्स असतात. अत्यंत स्ट्रेस खाली काम करावं लागतं. तुम्हाला उत्तर येत असतील तर पटापट द्या. असा वेळ काढत राहिला तर डेडलाईन्स कशा मीट करणार. टॅली अकाउंट म्हणजे काय? ऍसिड टेस्ट रेशो म्हणजे काय? दादा, डॉर्मंट अकाउंट म्हणजे काय? डॉर्मंट. वर्किंग कॅपिटल फ्लो म्हणजे काय? दादा प्लीज. आधीचा एक्सपिरियन्स? मी 9 जॉब्स केलेत त्याआधी. 15 वर्षात 9 जॉब्स का? नाही जमलं. का? वन लास्ट क्वेश्चन मिस्टर सचिन. तुमच्या या इंटरव्ह्यूला तुम्ही स्वतः किती गुण द्याल? 9, 6 नाही माहिती. आम्ही तुम्हाला ही नोकरी का द्यायची मिस्टर सचिन? एकतरी ठोस कारण आहे तुमच्याकडे? दादा, आई बाबांनंतर तूच आहेस माझ्यासाठी. तूच असं केलंस तर मग. तुमचं आणि माझं नातं असेलही मिस्टर सचिन, पण या खुर्चीचं एका कॅन्डिडेटशी कोणतंही नातं नसावं. बाहेर थांबा. दादा, मला माहिती आहे तू उपाशी आहेस. प्लीज जेवून घे. पोट भरलंय माझं. बाहेर थांबा. भावा, अख्खं जग सायंकाळचं आपापल्या घरी चहाचे बुरके मारत बसलंय आणि तू इथे. नाही, तुझा उद्देश वगैरे चांगला आहे की माझं दुकान चालावं, पण फोनच उचलत नाही तर इथे. तुझा प्रॉब्लेम काय माहितीये? आत्ताही तू तोंड पाडून बसलायस. मग काय करू? मला काहीच कळत नाही. अरे असं काहीतरी कर की अनामिका डायरेक्ट तुझ्या खिशात येईल. सुजाता नाही, अनामिका ना. नाही रे चंद्या, सुजाता मस्तानी. आठवतंय का? अरे त्या नाही का निंबाळकर तालमीत असायच्या मैत्रिणींबरोबर, तेव्हापासून त्यांना आवडते रे सुजाताची मस्तानी. हा, एक काम तू तुफानी घेऊन जा, म्हणजे पटकन पोचशील.
तुफानी. हा चंद्या तुझी तुफानी घेऊन गेलो ना तर त्या मस्तानीचा पण फालुदा होईल आणि माझा सुद्धा. ऐक ना चंद्या, ते मस्तानी घेऊन जाणं योग्य वाटेल का ते? नॉनसेन्स. अरे हाच विचार करण्यात तू अख्खं कॉलेज लाईफ घालवलंयस. आता तरी सुधर. जा बिंदास. गुड लक. जा. आणि ऐक ना, जलवाला आपला हाय सांग. आ वहिनी. आय कांट बिलीव्ह दिस इज फायनली हॅपनिंग. हे झालं ना की आपण बाहेर जाऊन चीज केक खाऊन सेलिब्रेट करायचंय. ओके हाय इथे बस. मामा, कॉफी. थँक्यू. करून आलास? नाही डायरेक्ट शॉपवर ना आलोय. दुपारी पप्पा घरी गेले की मीच बघतो शॉप. गुड. तुझ्या वयाची खूप कमी मुलं जबाबदारी घेऊन काम करतात. थँक्स आंटी. हितेन, तू मॅच्युअर आहेस. राधावर तुझं खूप प्रेम आहे. तिनं बोलावल्यावर तू लगेच मला भेटायला आलास. यू आर अ रिअली नाईस गाय. पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये सगळ्या गोष्टी दोघांनीही मिळून करायच्या असतात आणि राधाला याची अजिबात सवय नाहीये. आय नो आंटी. ए आय नो काय? राधाला अजूनही प्रत्येक गोष्ट हातात दिली जाते. तिची आजी 24 तास तिच्या बरोबर असते. सो राधा कधीच एकटी राहत नाही. शिक्षण पण तिचं सगळं इथंच पुण्यात झालंय, त्यामुळे ती कधी हॉस्टेलवर सुद्धा राहिली नाहीये. त्यामुळे एका नवीन व्यक्तीशी ऍडजस्ट करणं, महिन्याच्या बजेटचं प्लॅनिंग करणं, जमा खर्च लिहिणं, स्वतःचा खर्च मॅनेज करणं, यातली कुठलीच गोष्ट राधाने कधीच केली नाहीये. अगं मम्मा, पण मी करेन ना आता. आंटी मी केअर घेऊन द्यायची. आणि माझं ठरलंय की मी लिव्ह इन मध्ये राहणार आहे. हा बाळा, लिव्ह इन मध्ये राहा ना तुम्ही. मी नाही म्हणतच नाहीये, फक्त आत्ता नाही, राधा सेटल झाल्यावर. ओके आंटी. ओके काय? ए नो यार मम्मा. यु नो तुझा प्रॉब्लेम काय? तू ना मम्मा सगळ्या गोष्टी फक्त कॅल्क्युलेशन बघतेस. आणि तू मला काय सांगतेस प्रेम म्हणजे काय? हा, कारण त्यासाठी ना स्वतःला प्रेम काय असतं हे माहिती असावं लागतं. मम्मा, बाबा सुद्धा तुला 2 महिन्यात सोडून गेला. किती? 2. त्यामुळे तू नाही मला सांगायला येऊ शकत प्रेम म्हणजे काय आणि कसं असतं ते. कुणाबरोबर तरी राहणं हे माहितीये तरी का ग तुला? तुला नाही कळणार ते, कारण ना त्यासाठी प्रेम करावं लागतं. आणि तू कधीच कोणावर प्रेम केलं नाहीयेस. प्रेमाशिवाय मी वाढवलं तुला. तू पोटात असताना सगळं एकटीनं सहन केलं, सांभाळलं, तुला जन्म दिला, तुझी दुखडी कुपडी काढली, रात्र रात्र जागले तुझ्यासाठी. हे सगळं मी कॅल्क्युलेटिव्ह विचार करते म्हणून. आकाश बरोबर पटलं नाही माझं आणि मी त्याला घराबाहेर काढून टाकलं. म्हणून लगेच राधा मला प्रेम काय ते कळेन असं झालं का ग? राधे, आईवर, तुझ्यावर प्रेम नाही केलं मी. इतकी वर्ष मी लग्नाचा विचार सुद्धा केला नाही. मला ती गरजच नाही वाटली कधी. हे सगळं मला वाटलं माझं तुमच्यावर प्रेम होतं म्हणून, की हाही माझा कॅल्क्युलेटिव्ह विचारच होता. प्रेमाशिवाय मी तुझी आई झाले, बाबा झाले,
फक्त मी कॅल्क्युलेटिव्ह होते म्हणून. मम्मा प्लीज, तुला कितीही इमोशनली ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केलास ना तरी मी पाघळणार नाहीये. ओके? छे तू कशाला पाघळशील? कारण मुळात इमोशनली ब्लॅकमेल करणं इमोशनल आणि प्रेम करणाऱ्या माणसांनाच जमतं. ते माझ्यासारख्या प्रेम न करता येणाऱ्या माणसांना कसं जमेल? नाही नाही ठीक आहे, कर ना, अजून ड्रामा कर, माझ्या बॉयफ्रेंडला पण घे तुझ्या साईडला. बट यू नो व्हॉट मम्मा, तू ना कितीही सिंपथी गेन करायचा प्रयत्न केलास ना तरी फॅक्ट्स बदलत नाहीत. आणि तुला नाती जपता येत नाही ही फॅक्ट आहे. राधा, तिकडे ये. बोल आई. अगं तुझ्या जिभेला की हाड राधा. तोंडाला येईल ते बोलायचं काय लालसच मिळालंय तुला? नातं कसं जपावं हे ठाऊक आहे तुला? सासू आहे मी तिची, सासू. मी करते फोन. पण तिने एकही दिवस जाणवू दिलं नाही मला की ती माझी सून आहे म्हणून. लोकांचा विश्वास सुद्धा बसत नाही की ती माझी सून आहे, मुलगी नाहीये. आणि माझं जाऊ दे ग, आपल्या सगळ्या नातेवाईकांची, सगळ्या मित्रमंडळींची किती आदराने वागते ती. सगळ्यांचं प्रेमाने करते. बिना पुरुषाचं घर आणि बिना बापाची मुलगी वाढवणं सोपं नाहीये. ही तुझी आई खंबीरपणाने उभी राहिली, रात्रंदिवस कष्ट करून तुला वाढवलं म्हणून तुला आजचा हा दिवस दिसतोय. माहितीये, एक नातं फिसकटलं म्हणून माणूस बाद होत नसतो राधा. चल या रितीन. राधा, भावालाच भावाचं सुख बघवत नाही तर काय बोलायचं. घरात गेलो ना की सगळे टोमणे ऐकून घेईन मी तुझे. पण प्लीज असं चार चौघात नको बोलूस, बरं नाही दिसत ते. आणि तुझ्या भावाने जे केलं ते बरं दिसतं. साधा सुद्धा नाही हा. तुला ऑफिस मध्ये बोलवून रीतसर तुझा अपमान केला हे तरी कळतंय का तुला? अजून किती वेळा सांगू मी तुला? मीच म्हणलं दादाला की माझी लायकी नाहीये त्या जॉबसाठी. अरे हे सगळं तुझ्या मनात कोणी भरलंय ना हे चांगलंच माहितीये मला. ही आहे ना आपल्या संसाराला सुरुंग लावणारी कुंदा. मी बोलते तर माझंच तोंड दिसतं. लोक जे वागतात ते दिसत नाही तुला. आज सकाळी सकाळी जे तोंड बघितलं होतं ना तेव्हाच कळलं माझा दिवस बंडल जाणार आहे, बंडल. आणि आज मी स्वयंपाक करणार नाही, पहिलेच सांगते. अजिबात करणार नाही मी स्वयंपाक. काय ग वल्ले, अगं काय झालं? काय होणार आहे? मोठ्या भावाने इंटरव्ह्यू घेतला तरी नोकरी लागली नाहीये. आता मोठ्या भावाने चेष्टा करायची ठरवली तर मी तरी काय बोलणार? ते नाही ग, अगं जेवणाचं काय? नाही करणार आहे मी, आज स्वयंपाक करणार नाहीये. ऑफिस मध्ये डबा मागवला होता, भूक लागली असेल त्यांनी जेवून घ्या. 3 जणांचं जेवण आहे लक्षात ठेवा. तर दादा नाही जेवला. त्यांचं कौतुक सांगू नको मला.
नाही जेवले तर मला सुद्धा भूक लागली, मी 4 घास ढकलणार आहे आणि पाय मोकळे करायला जाणार आहे. जीव घुसमटायला लागलाय माझा इकडे. तू ना मम्मा सगळ्या गोष्टी फक्त कॅल्क्युलेशन बघतेस. तू नाही मला सांगायला येऊ शकत प्रेम म्हणजे काय असतं. कारण त्यासाठी ना स्वतःला प्रेम काय असतं हे माहिती असावं लागतं. मम्मा बाबा सुद्धा तुला 2 महिन्यात सोडून गेला. नेत्राग्नी चालल्या शाळा बुकटी ताठिल्या बळे उच्छते मुरडिले माथा. आलास? सौरभ, सौरभ, जा हातपाय धुवून घे. घरात कोणी नाहीये, मी तुला जेवायला वाटते. घे. नको, वल्लीने केलं असेल. येतो.
नाही दादा, तू जे केलंस ते बरोबरच होतं. मीच योग्य नाहीये त्या पोस्टसाठी. नाही सर, एका दिवसासाठी मी माझी सगळी तत्व बाजूला ठेवली असते तर आपले सगळे प्रॉब्लेम संपले असते. आणि माझ्या पगाराने घरात आलेले 2 तास उतरले असते कशाखाली तुझ्या. सॉरी यार राजू. खोटं वागता येत नाही यार. काय आहे? चल, भूक लागली, जेवूया चल. दादा रे, माझं झालंय. वल्लीला आवडलं नसतं थांबलेलं म्हणून. दादा एक सांगू, आमच्यात नको अडकून पडूस तू. तू तेव्हा तशी. पाहता दाटले उन्हातही चांदणे, राहिले का तरी मनातले सांगणे. उमगते अनमना बिलगते कविता जशी. उमगते अनमना बिलगते कविता जशी.